नेहमीचा आनंद आणि जेवण खास. हॉटेल राजाधिराज म्हणजे एकदम झकास. बर्थडे पार्टी, किटी पार्टी असो वा गेट टुगेदर, फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेइंग एरिया. व्हेज, नॉन व्हेज, तंदुरी, चायनीज पदार्थांची लज्जत. एसी रूम्स, एसी कॉन्फरन्स हॉल, स्विमिंग पूल. नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट. हॉटेल राजाधिराज, कराड, तासगाव रोड, पलूस. पलूस येथे दिव्यांगांचे एकदिवसीय उपोषण. बच्चू कडू यांच्या अन्नत्याग उपोषणाला पाठिंबा. शेतकरी, दिव्यांग आणि कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडू यांचे अन्नत्याग उपोषण आज 6व्या दिवशीही सुरूच आहे. अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथे त्यांनी हे आंदोलन सुरू केलं आहे. सरकारने ठोस निर्णय घ्यावा असा इशारा त्यांनी दिला आहे. या आंदोलनाला राज्यभरातून प्रचंड पाठिंबा मिळत असून विविध ठिकाणी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने सुरू करून सरकारवर दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे. बच्चू कडू यांनी केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पलूसमधील विविध दिव्यांग संघटना तसेच शेतकरी व शेतमजूर कामगार यांच्या विविध मागण्यांसाठी आज शुक्रवारी सकाळी 10 वाजल्यापासून एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. दुपारपर्यंत या दिव्यांगांच्या आंदोलनाकडे पोलीस व्यतिरिक्त कुणी प्रशासकीय अधिकारी फिरकले नव्हते. या आंदोलनात सांगली जिल्हाध्यक्ष राजू खोडवे, संजय दाशाळ, एकनाथ दळवी, संतोष सावंत, अशोक सावंत, सचिन जाधव, स्वाती पाटील, मालिनी पाटील, शारदा सुतार, मधुकर कुंभार, बाळकृष्ण पवार, अजित होमकर, असलम नधाब, संतोष सावंत, दिलीप भोरे, अमित यादव, तानाजी यादव, तानाजी आबी, गणेश पाटील, वसंत पाटील, कृष्णात भोरे, अजित कुंभार हे दिव्यांग लोक सहभागी झाले होते. बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पलूस मधील सामाजिक संस्था व कृष्णाघाट दिव्यांग पुनर्वसन विकास संस्था राडेवाडी व संघर्ष दिव्यांग संस्था पलूस या सर्वांच्या विद्यमानाने शेतकरी, विधवा महिला यांच्या समवेत आज आम्ही बच्चूभाऊंच्या ज्या मागण्या आहेत आणि ज्या रास्त मागण्या आहेत त्या मागण्यासाठी भाऊंना पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही इथं सर्वजण उपस्थित आहे. भाऊंनी आज शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफी असेल, दिव्यांगांना 6000 पेन्शन असेल, मनरेगामध्ये दरवाढाचा विषय असेल, दूध व्यवसाय करणाऱ्याला, दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यासाठी दूध वाढीचा विषय असेल, पेरणी ते सर्व पिके पेरणी ते ह्याच्यात एमआरजीएसमध्ये घेण्याचा विषय असेल, शेतकरी मृत्यूचा विषय असेल, शेतकरी महामंडळाचा विषय असेल, या मागण्या मान्य करण्यासाठी आज बच्चूभाऊ गेले 6 दिवस झालं अमरावती येथे अन्नत्याग आंदोलन करीत आहेत. या शासनाला वेळोवेळी कित्येक वेळा शासनाच्या दरबारी मोझरी येथे माननीय बच्चूभाऊ कडू गेल्या 6 दिवसापासून दिव्यांग तसेच शेतकरी, कष्टकरी यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाला बसले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही पलूसमधील सर्व दिव्यांग संघटना एकत्र येऊन आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करीत आहोत. त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा असून सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर बच्चूभाऊंचे संपर्क साधून शेतकऱ्यांच्या तसेच दिव्यांगांच्या मागण्यावरती तोडगा काढावा अशी विनंती आहे.